Now in this session, we shall deal with the writing skill of class 9, page number 11 to 13, that is included under the title Live English. आता यामध्ये आपण सगळेच रायटिंग स्किल आहे. 9वीच्या इयत्तेमध्ये बहुतेक वेळेला पेपरमध्ये सगळे जे रायटिंग स्किल असतात ते पुस्तकातले विचारले जातात. आता पहिला जो इथे एक संभाषण आहे त्यावरती सुद्धा रिटेन दिस हे सगळं जपून ठेवायचं आहे, कारण सेम थिंग इज युजफुल फॉर क्लास 10, क्लास 11 आणि क्लास 12. तेव्हा सगळ्या गोष्टी जपून ठेवायच्या, हे परत परत वाचायचंय. अशावरती पण हे जे पहिलं कॉन्व्हर्सेशन आहे, ओके, दिस फर्स्ट कॉन्व्हर्सेशन ऑन दिस, they can ask you a question that write a conversation between two friends about buying gift. गिफ्ट आणण्याबद्दलचं एखादा संवाद लिहा. तर आता हा संवाद ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट परिचयाची आहे आणि ती कसं लिहायचं त्याचं आपल्याला कळतं. रीड द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू कझन्स. इथे फक्त शब्द वापरलाय कझन्स, म्हणजे चुलत भाऊ बहीण आहेत. तेजस्विनी सेज, हाय संतोष, व्हाट आर यू थिंकिंग अबाउट? ओके, क्या सोच रहे हो? संतोष सेज, हाय तेजू, next week is Didi's birthday. We want to give her a surprise gift. ओके, पुढच्या आठवड्यात दीदी का बर्थडे है और हम उसे एक सरप्राइज गिफ्ट देना चाहते हैं. तेजस्विनी सेज, ग्रेट आइडिया. व्हाट इज योर सरप्राइज गिफ्ट? मग गिफ्ट काय आहे? संतोष सेज, वेल, वी डोंट हॅव एनी बिग शॉप्स हियर. देयर इज लिटल टू चूज फ्रॉम, नथिंग न्यू और सरप्राइजिंग. ओके, आता इथे बघा, लिटल आर्टिकल नसेल तर याला निगेटिव्ह अर्थ होतो. देर इज लिटल टू चूज, दॅट इज देर इज नथिंग टू चूज, म्हणजे जास्त निवड करायला असं काहीच नाहीये, त्याच वस्तू आहेत. नथिंग न्यू ऑर सरप्राइजिंग. तेजस्विनी सेज, सो वाय डोंट यू ट्राय ऑन ऑनलाईन शॉपिंग? मग तू ऑनलाईन शॉपिंग का नाही करत गिफ्टचं? इज इट सेफ, म्हणजे ते सुरक्षित आहे का? येस, इट इज. इफ वी टेक प्रॉपर केअर, it is one of the most convenient ways of shopping. ओके, कन्व्हिनियंट म्हणजे सोयीचं, अतिशय सोयीची ती पद्धत आहे. प्लस यू विल गेट सो मच व्हरायटी. प्लस म्हणजे त्याचबरोबर, ओके, अधिक असं आपण म्हणतो की नाही, प्लस म्हणजे इथे अधिक असं गणितासारखं नाही, त्याचबरोबर यू विल गेट सो मच व्हरायटी, तुला अनेक प्रकारच्या विविध वस्तू पाहायला मिळतील. ट्रू, बट आय डोंट नो हाऊ टू डू इट. पर मुझे तो मालूम नहीं वो कैसे करना है. इट्स ओके, आई विल शो यू. डू यू हैव एन इंटरनेट कनेक्शन? येस, दैट्स गुड देन. वी कैन डू इट इन 5 easy steps. लेट्स स्टार्ट. आता हे जे काही आहे, ओके, इट्स अ व्हेरी युजफुल पॅसेज. ओके, यावरून तुम्हाला नेहमी 10वीमध्ये, 11वीमध्ये, 12वीमध्ये कॉन्व्हर्सेशन लिहिताना याची नक्कीच मदत होईल. आता दुसरा प्रश्न आपण कसं करूया, आपण हे लेसन म्हणजे हा जो पार्ट आहे तो तर लर्न करणारच आहे, प्लस फ्रॉम एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू की प्रश्न कसा विचारला जातो तशी पण आपण तयारी करूया. आता दुसरा प्रश्न जसा की यांनी दिलेला आहे बघा, ऑनलाईन शॉपिंग इन 5 easy steps अशी आकृती दिलेली आहे आणि खाली त्यांनी असं दिलेलं आहे, राईट इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर how Tejaswini and Santosh bought a gift for Didi online. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सुद्धा आपल्याला ही आकृती प्रोव्हाइड केली जाते. या आकृतीची मदत घ्यायचंय आणि आपण या 5 ज्या काही स्टेप्स आहेत त्यांच्या मदतीने आपल्याला हे लिहायचंय. नाउ व्हॉट इज इम्पॉर्टंट, काय महत्वाचं आहे, आपण पहिले हे प्रश्न समजून घेऊया. फर्स्ट थिंग, सगळ्यात महत्वाचं हे आहे, यहाँ पर ध्यान दीजिए बच्चास, दॅट इथे दिसतंय तेजस्विनी अँड संतोष बॉट, म्हणजे ऑलरेडी तेजस्विनी आणि संतोषने गिफ्ट कशी आणली, म्हणजे आणण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे याचं उत्तर लिहित असताना जर आपला काळ चुकला, याच्यामध्ये पास्ट टेन्स असणं ते अतिशय आवश्यक आहे. इफ युअर टेन्स इज रॉंग, जर तुमचा काळ चुकला तर तुम्हाला 0 मार्क मिळतील, कारण सगळी मदत तुम्हाला दिलेली आहे. आता याच स्टेप लिहायच्यात, परंतु त्या काय करायचंय, पास्ट टेन्स मध्ये लिहायचंय.
सुरुवातीला व्यवस्थित लिहायचंय बघा इथे. तेजस्विनी, सुरुवातीला एक लाईन लिहायचं. तेजस्विनी अँड संतोष bought a gift for Didi online in the following step by step manner. ओके, पहिलं वाक्य पूर्ण लिहिलंय, ते वाक्य सोडून द्यायचंय पुढे. ओके, पहिलं वाक्य जरी तुम्ही लिहिलं एक, दे. आता तेजस्विनी आणि संतोष, दे आर 2 people. 2 जण आहेत, बरोबर, तेजस्विनी आणि संतोष. आणि म्हणून आपण काय लिहायचंय, दे. साइन च इथे पास्ट टेन्स करायचं या क्रियापदाचं. दे साइन्ड अप अँड क्रिएटेड देअर अकाउंट. म्हणजे साइन मध्ये तुम्ही चेंज करणारे, क्रिएट शब्दामध्ये चेंज करणारे, युअरच्या ऐवजी काय करणारे, देअर, म्हणजे त्यांनी खातं काढलं. नेक्स्ट स्टेप, ती ओळ सोडून द्यायची आहे, दुसरा आकडा घालायचा आहे. दे ब्राउज्ड. ओके, टू ब्राउज. ब्राउज करणं म्हणजे जसं आपण एखादं पुस्तक आहे, आता मी याला ब्राउज करते, म्हणजे मी काय करते, फास्ट म्हणजे एक नजर टाकते. अच्छा अच्छा, काय चित्र आहेत, कसे धडे आहेत, दॅट इज कॉल्ड एज अ ब्राउझिंग. ओके, तसंच आपण काय काय उपलब्ध आहे त्याच्यावरती एक दृष्टिकोन टाकतो. दॅट इज कॉल्ड एज अ ब्राउझिंग. दे ब्राउज्ड अँड सिलेक्टेड द प्रोडक्ट ऑफ देअर चॉईस. ओके, इथे पास्ट टेन्स मस्ट आहे. फ्रॉम द गिवन कॅटेगरीज. ती ओळ सोडून द्यायची आहे. नेक्स्ट लाईन मध्ये शिस्तीत लिहायचंय. ओके, बहुत बार रायटिंग स्किल मध्ये प्रेझेंटेशनमुळे नक्की आपला फायदा होतो. आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. इफ युअर हँड रायटिंग इज गुड, युअर प्रेझेंटेशन इज गुड. नेक्स्ट पहा, दे ऍडेड. ओके, ऍडचं होणार आहे ऍडेड देअर प्रॉडक्ट टू द कार्ट. नेक्स्ट, दे पेड. पेडचं स्पेलिंग येणार आहे PAID, द टोटल अमाउंट वाया ऑनलाईन बँकिंग, डेबिट कार्ड और पे कॅश ऑन डिलिव्हरी. नेक्स्ट, ती ओळ सोडून द्यायची. नेक्स्ट 5 लिहायचंय. दे चेक्ड देअर प्रॉडक्ट वेन इट वॉज डिलिव्हर्ड टू देम. ओके, दे देम, इचं करायचंय वॉज, फुल स्टॉप. असं अगदी शिस्तीत सुंदर लिहिलं तुम्ही, यू विल सर्टनली गेट ॲटलिस्ट 4 मार्क्स. आता पण तुम्हाला 4 मार्कांवरती जर संतुष्ट राहायचं नसेल, तुमचं इंग्लिशवरती थोडी कमांड असेल, ओके, तर मात्र काय करायचंय, थोडंसं माझं काय झालं इकडे, थोडंसं अशी जी ओळ सोडायला पाहिजे, थोडंसं हॅपहॅझर्ड झालेलं आहे, कारण मी हा कागद नंतर चिटकवल्यामुळे. बट जर तुम्ही असं लिहित असताना थोडीशी जागा सोडली, एक मुद्दा लिहिल्यानंतर एक ओळ सोडायची आणि मग दुसरा मुद्दा लिहायची. इफ यू हॅव अ गुड कमांड ओव्हर द लँग्वेज, जर तुमची लँग्वेजवरती फार चांगली कमांड असेल, तुम्हाला लिहिण्याचा कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला 5 पैकी 5 मार्क पाहिजेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये, नॉट 4. तुम्ही 4 मार्कांना संतुष्ट नसाल, देन अशा वेळेला तुमच्याकडून असं थोडंसं डिटेलमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. बघा, मी इथे काय फक्त बदल केलाय, जे जिस्ट आहे, जिस्ट जे आहे ते तसंच आहे, परंतु इथे मी माझं स्वतःचं जे अंडरस्टँडिंग आहे, मला एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे समजलेली आहे, मी हे प्रॅक्टिकली करतो, हे परीक्षकांपर्यंत पोहोचवलं तर मात्र परीक्षक एकदम खुश होतो आणि 5 पैकी 5 मार्क देतो. बघा, या वेळेला आपल्या शाळेतल्या ऐश्वर्या कुलकर्णीला 100 पैकी 99 मार्क आहेत इंग्लिशमध्ये. बिकॉज कारण योग्य प्रकारे लिहिणं, 5 पैकी 5 मिळायला पाहिजे. 95 आणि 98 मार्क असणारे पण अनेक आहे, महामुनीला 98 आहेत, इतर जणांना 96 वगैरे, पण 5 पैकी 5 मार्क पाडायचं असेल, यू राईट व्हॉट यू हॅव अंडरस्टूड. तुम्हाला किती छान कॉम्प्रिहेन्शन झालेलं आहे ते जर परीक्षकाला कळालं, मग परीक्षक तुमचा एकही मार्क, दो इट इज अ रायटिंग स्किल, यू विल गेट आउट ऑफ मार्क्स. बघा, मी इथे काही नाही, फार अवघड पण नाही, इट इज व्हेरी ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह का मतलब है, इथे तुम्हाला काहीतरी स्वतःचं मत व्यक्त करायचंय, बहुत श्रृंगारिक ऐसा है, अंग्रेजी भाषा यूज करनी है, वैसा भी नहीं, टू द पॉइंट जो है वो आपको लिखना है. सो इट इज व्हेरी इजी. फर्स्ट ऑफ ऑल, they downloaded or installed. बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय महत्वाचं आहे ज्यांना 5 पैकी 5, हे जे शब्द आहेत, डाउनलोडेड, इन्स्टॉल्ड,
दिस इज कॉल्ड एज अ रजिस्टर. म्हणजे प्रत्येक क्षेत्राशी संबंधित असे काही शब्द असतात, तशी काही व्होकॅबलरी असते आणि ती योग्य व्होकॅबलरी आपण वापरली तर आपलं रायटिंग स्किल, रजिस्टर वापरल्यानंतर रायटिंग स्किल चांगलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल, कॉमा. दे डाउनलोडेड किंवा इन्स्टॉल्ड अ शॉपिंग ॲप. शॉपिंग ॲप कोणते कोणते असतात? इन ब्रॅकेट फ्लिपकार्ट और ॲमेझॉन और मंत्रा बाय युझिंग प्ले स्टोर. दे कुड सी द लोगो. लोगोपेक्षा पण आयकॉन असं आपण म्हणतो, जे छोटंसं चित्र दिसतं ऑन देअर स्क्रीन. आणि हे सगळं जसं करतो ते फक्त आपण काय करतोय, लिहितोय. दे टॅप्ड. बघा, टॅपमध्ये डबल पी आहे, पास्ट टेन्स केलेलं आहे. जिथे पण बघा मी पास्ट टेन्स केलेलं तुमच्या लक्षात यावं म्हणून मी त्याला अंडरलाईन केलेलं. ऑन द आयकॉन. साइन्ड अप अँड क्रिएटेड देअर अकाउंट. एक ओळ सोडायची आहे. नेक्स्ट 2. दे ओपन्ड द शॉपिंग वेबसाईट. बघा कोणता शब्द आहे? वेबसाईट. दे ब्राउज्ड. येस, ब्राउज्ड केलं म्हणजे काय केलं तर आपण काय करतोय, कंसामध्ये लिहिलेले फिल्टर, कॅटेगरीज, सब कॅटेगरीज असे वेगळे वेगळे फिल्टर असतात. बघा तुम्ही जर शॉपिंग केलेलं असेल तर. अँड सिलेक्टेड द प्रॉडक्ट ऑफ देअर चॉईस फ्रॉम द गिव्हन कॅटेगरीज. देअरचं स्पेलिंग करेक्ट आलं पाहिजे. कुठे विद्यार्थी चुकतात तिथे मी खास अंडरलाईन केलेलं आहे, THEIR. नेक्स्ट, दे ॲडिड. बघा पास्ट टेन्सला मी अंडरलाईन केलंय, द चोजन प्रॉडक्ट टू द कार्ट. बघा आता मी हे लिहिलेलं आहे की त्यांनी कार्टमध्ये ऍड केलं, पण मी थोडीशी अजून माहिती लिहिली. इट इज नॉट नेसेसरी टू बाय द प्रॉडक्ट दॅट यू हॅव ॲडेड. म्हणजे जे तुम्ही प्रोडक्ट घेतलेलं असेल, त्या कार्टमध्ये ऍड केलेलं असेल, नॉट नेसेसरी, काही आवश्यक नाही की ते तुम्ही विकत घ्यायलाच पाहिजे. दे सिलेक्टेड द प्रॉडक्ट फ्रॉम कार्ट. कार्ट मधून पण आपण नंतर काय करतो, सिलेक्ट करतो. दे चोज द पेमेंट मोड. त्यांनी चूज केलं, चोज. यू कॅन पे. आता मग चूज केलेले, त्यांनी एक चूज केलेले, आपण मग कसं कसं यू कॅन पे. इथे मात्र वर्तमान काळ केलेला आहे, ऑनलाईन, विथ डेबिट कार्ड और COD. COD म्हणजे काय ते पण मी कंसात लिहिले, कॅश ऑन डिलिव्हरी. दे फिल्ड द डिलिव्हरी डिटेल्स लाईक ॲड्रेस, ईमेल, एटसेट्रा. एटसेट्राच्या आधी कॉमा देणं आवश्यक आहे. दीज आर द व्हेरी मायन्यूट थिंग्स, पण त्यामुळे तुम्हाला काय होईल, 5 पैकी 5 मार्क मिळतील. अँड टॅप्ड ऑन प्रोसीड. टॅप्ड ऑन प्रोसीड ऑप्शन, कारण हे सगळं आपण करत असतो. दे रिसीव्ड. रिसीव्ड हाच शब्द वापरायचा आहे. रिसीव्ड मध्ये स उच्चार आल्यानंतर 98% स उच्चार असताना EI लिहायचं. स सोडून जर बाकीचा उच्चार असेल तर IE लिहायचं. हा एक स्पेलिंगचा नियम आहे. ओके, पण काही शब्द, ओके, फ्यू वर्ड्स आर देअर की ते अपवाद आहेत. दे रिसिव्ड इनव्हॉइस ईमेल. बघा काय शब्द आहे, इनव्हॉइस म्हणजे एक प्रकारची पावतीसारखं ईमेल येतं. SMS ऑन मोबाईल. आपण मोबाईल नंबर दिलेला असेल, आपल्या मोबाईलवरती पण एक SMS येतो. दे सेव्ड द इनव्हॉइस केअरफुली. आपण ते जपून ठेवायचं असतं, सेव्ह करायचं. दे कुड ट्रॅक ऑर्डर. बघा कसे शब्द वापरले, दे कुड ट्रॅक ऑर्डर म्हणजे आपण जी ऑर्डर दिलेली असेल त्याचा काही क्रमांक असतो, म्हणजे आपल्याला आपलं जे परचेस केलेली थिंग आहे ते ट्रॅक करू शकतो. वेन दे रिसीव्ड. बघा रिसीव्ड शब्दच वापरायचा आहे. द प्रॉडक्ट दे चेक्ड इट थरली. थरली हा पण एक एकदम चांगला शब्द आहे, थरली. येस, याने पूरा, अच्छी तरह से, ओके, व्हेरी नाइसली दे सॉ इट. असं जर तुम्ही लिहिलं, दिस हॅज बिकम लिटिल बिट कॉम्प्लिकेटेड हो गया है वो, बट इफ यू लीव वन लाईन इन बिटवीन, ओके, केल्यानंतर एक व्यवस्थित, सॉरी आता मी काय केलेलं, याला एक माझी एकदम मोठी चूक झालेली आहे. दॅट इज म्हणजे ती, बघा आता मी टीचर असून सुद्धा माझी एक चूक झालेली आहे. ऑलवेज रिमेंबर, ऑलवेज गिव्ह अ टायटल. जर टायटल नसेल, यू विल लूज 1 मार्क. ओके, जर टायटल नसेल, यू विल लूज 1 मार्क. ऑनलाईन शॉपिंग. जरी मला माहित आहे की तुम्ही
एखादा व्हिडिओ रिवाइंड करून परत परत ऐकू शकता. तरीही मी हे जे लाईन आहे हे टायटल लिहित लिहित तीनदा सांगणार आहे. परीक्षेमध्ये बोर्डाचं मी तुम्हाला एकदा दाखवेन बोर्डाचं, की बोर्डामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे टायटल 1 मार्क. म्हणजे आम्ही पेपर चेक करतो, टायटल 1 मार्क, एक पूर्ण मार्क आहे त्याला. सो जो भी लिखो, इवन इफ यू राईट द कॉन्व्हर्सेशन, काही पण लिहा, राईट द टायटल. शिवाय वन थिंग इज दॅट टायटल सारखं दिसायला पाहिजे, एकदम सुंदर अक्षरामध्ये, बोल्ड, व्यवस्थित असंच दिसायला पाहिजे. येस. नेक्स्ट इज, हे फार मोठं बघा, मी पण स्वतः आय हॅव मिस्ड इट. नेक्स्ट बघा, इथे परत मी एकदा सांगते आहे. समजा तुम्हाला प्रश्न असा असेल, हाऊ दे विल बाय, तर तुमची सगळी वाक्यरचना हेच उत्तर असेल. फक्त कसं येईल, दे विल इन्स्टॉल, दे विल सेव्ह, दे विल चूज, दे विल ओपन, अशा प्रकारची वाक्यरचना असेल. हाऊ टू बाय, बघा, हाऊ टू बाय, कसं खरेदी करावी, सगळे सेंटेन्सेस इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असतील. थोडस मुलांना मार्गदर्शन व्हावं म्हणून मी काय केलेलं आहे, इथे पण थोडंसं बेस्ट झालेलं आहे, पण मुलांना थोडंसं कळावं म्हणून मी इथे काय केलंय, परत एकदा, हाऊ टू बाय अ गिफ्ट ऑनलाईन. ओके, इथे पण माझं चुकलेलं आहे, यर आय मस्ट गिव्ह द टायटल. ओके, आता मी हे अज्युम करते की हेच माझं टायटल आहे. असं टायटल नसेल, यू विल लूज 1 मार्क. ओके, आणि त्याला काहीच कॉम्पन्सेशन नाही. नीचे आपने कितना भी अच्छा लिखा. आता हे मी काय केलंय, ते लॉंग करण्याच्या ऐवजी थोडासा शॉर्ट कर दिया है मैंने. येस, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज विद्यार्थ्याला सुद्धा लिहिताना ते फार अवघड आहे असं वाटू नये. पण ज्यांना 5 मार्क मिळवायचे आहेत त्यांनी त्या प्रकारचं लिहिणं चूज करायचं. ओके, त्या म्हणजे या प्रकारे थोडस डिटेलमध्ये लिहिणं चूज करायचं आहे. आगे मला देखिए, फर्स्ट ऑफ ऑल डाउनलोड. बघा, दिसतंय हाऊ टू, सगळीकडे क्रियापदाने सुरुवात झालेली आहे, सगळं इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, सगळे आज्ञार्थी वाक्य आहेत. फर्स्ट ऑफ ऑल डाउनलोड अ शॉपिंग ॲप like Flipkart, Amazon, Mantra by using Play Store. Sign up and create account. Browse and select the product from the given categories. Add the product to the cart. Choose the suitable mode of payment. Fill the delivery details. Save the received invoice, email or SMS. Check the received product thoroughly. Short but टू द पॉइंट, प्रिसाइज, ज्याला आपण म्हणतो प्रिसाइज. ओके, नेमकं उत्तर आहे. आणि देन यू विल गेट 5 मार्क्स. हाऊ विल यू बाय, तेच उत्तर आहे, पण काय चुकला, 0 मार्क्स, नो क्रेडिट विल बी गिवन. हाऊ विल यू. सो प्रश्न नीट वाचणे व्हेरी व्हेरी इसेन्शियल. हाऊ विल यू बाय अ गिफ्ट ऑनलाईन. फर्स्ट ऑफ ऑल, I shall download a shopping app like Flipkart, Amazon, Mantra by using Play Store. I shall sign up and create an account. इथे I आहे, तर I बरोबर मी काय लिहिलंय, shall. जरी मॉडर्न इंग्लिशमध्ये हे नियम I बरोबर will पण चाललं असतं, बट वेन यू आर रायटिंग समथिंग त्यावेळेला I आणि we बरोबर shall लिहिणं प्रिफर करायचंय. नेक्स्ट, I shall browse and select the product from the given categories. I shall add the products to the cart. I shall choose the suitable mode of payment. I shall fill the delivery details. I shall save the invoice, email or SMS. I shall check the product thoroughly on delivery. Yes, the next is use this website. आता आपण करतो आहे दुसरा वाला प्रश्न, की एक वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. ओके, दे हॅव गिवन यू 1 वेबसाईट. येस, असं तुम्हाला चित्र परीक्षेला देण्यात येईल. दिस इज द मोस्ट आय थिंक इझी वाला प्रश्न आहे, पण कधी कधी इझी असून सुद्धा मुलांचे खूपदा ना आपण आपला ॲटिट्यूड काय आहे, म्हणजे आपला दृष्टिकोन काय आहे, त्यानुसार आपले मार्क जातात. जब भी हमारा दृष्टिकोन है ये क्या, हे तर मला येतंय, ओके, असा कॅज्युअल दृष्टिकोन असल्यानंतर आपल्याकडून चुका होतात. त्याऐवजी सिन्सिअरली परीक्षा एकदाच होते, तर आपण जर याचा पण अभ्यास करायचा आहे, अभ्यास करना इसका मतलब ही ये होता है टू बी परफेक्ट. ओके, आणि अभ्यास न करणे म्हणजे 5 पैकी 2 मार्क पाडणे, आणि टू बी परफेक्ट मीन्स 5 पैकी 5 मार्क पाडणे. येस,
तो यहाँ पर देखो, यूज दिस वेबसाइट टू ट्राई योर हैंड ॲट अ प्रॅक्टिकल और अ मॉक ट्रायल ऑफ ऑनलाईन शॉपिंग. त्यांनी मॉक याने मॉक टेस्ट होते. तुम्ही स्कॉलरशिपच्या वगैरे परीक्षा दिलेल्या असतील, तर स्कॉलरशिपची मुख्य परीक्षा होण्याच्या आधी तुमची एक मॉक एक्झाम होते. म्हणजे त्यामध्ये मॉक म्हणजे डुप्लिकेट सारखी, की ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा अनुभव मिळतो. बरोबर. सगळे तुमचे पेपर्स होतात तसेच. ज्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागलाय तिथे तुम्ही जाता, पेपर लिहिता, पेपर सबमिट करता, त्याचा सुद्धा रिझल्ट तुम्हाला मिळतो. लाईक दॅट. तर ही एक साईट त्यांनी तयार केलेली, ही मॉक म्हणजे याच्यावरती आपण थोडंसं प्रॅक्टिस करायचंय, असं कोणतीही साईट येऊ शकते. लुक ॲट द अबव वेब पेज अँड टेल. आता अंडरलाईन करायचं वेब पेज. बघा कसे शब्द वापरलेले, वेब पेज. जर आपल्याला असं काही आलं तर आपल्याला योग्य शब्द वापरता आले पाहिजे. द नेम ऑफ द वेबसाईट. येस, ज्या वेळेला आपण द नेम ऑफ द वेबसाईट, आता आपण कुठे पाहणार आहे, इकडे पाहणार आहे. ही आहे नेम ऑफ द वेबसाईट. व्यवस्थित लिहायचं, डॉट वगैरे. आता तुम्ही लिहिणार आहे द नेम ऑफ द वेबसाईट इज www. उत्तर शोधता आलं पाहिजे, www. चला शिकूया .com. नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट वी कॅन बाय देअर. आपण इथून काय काय खरेदी करू शकतो. ओके, यहाँ पर देखिए काय खरेदी करू शकतोय. बुक्स, एज्युकेशनल टॉईज, स्टेशनरी, ई लर्निंग, या गोष्टी आपण खरेदी करू शकत आहे. द ऑफर ऑन पोस्टर कलर्स. कुठे दिसेल तुम्हाला पोस्टर कलरची ऑफर. यहाँ पर देखो, अगर आपने ढंग से देखा, केयरफुली इफ यू सी, बाय अ पैक ऑफ 8 पोस्टर कलर्स अँड गेट अ पेंट ब्रश फ्री. म्हणजे यावर उत्तर लिहिता आलं पाहिजे. आता पुढे पहा, रीड द फॉलोइंग क्वेश्चन्स and answers from form pairs and frame similar questions and answers for this website. बघा कसे शब्द वापरले, वेबसाईट, वेब पेज. ओके, ते शब्द योग्य शब्द वापरता आले पाहिजे. ऑफर, येस, टू डील्स ऑफ द डे. इफ आय वॉन्ट टू बाय अ स्टोरी बुक ऑन दिस वेबसाईट, वेअर कॅन आय फाइंड इट. आता आपण उत्तर दिसलंय बघा, आपल्याला दिसतंय. जर मला स्टोरी बुक पाहिजे तर मी काय करते, कॅटेगरीज मध्ये जाते आणि तिकडे स्टोरी बुक्स आहेत. बरोबर आहे. पण मला उत्तर लिहिताना ते लिहिता आलं पाहिजे. तर मी कसं एक्सप्रेस करणार आहे, त्यांनी उत्तर पण दिले, इन द कॅटेगरीज, ऑन द लेफ्ट, किंवा हेच शब्द तुम्ही असं पण करा, ऑन द लेफ्ट, इन द ऑप्शन कॅटेगरीज. बरोबर आहे. इन द ऑप्शन्स, अंडर बुक्स. बरं, कॅटेगरीज मध्ये ऑप्शन्स आहेत बघा, बुक्स. ओके, त्या ऑप्शन्स मध्ये बुक्स, यू विल फाइंड स्टोरीज. क्लिक दॅट ऑप्शन. बघा कोणता शब्द वापरलाय, क्लिक. ऑप्शन्स, वेबसाईट, कॅटेगरीज, हे शब्द आपल्याला सुचले पाहिजेत. आय वॉन्ट अ सीडी ऑफ अ डिक्शनरी. मला एका डिक्शनरीची सीडी पाहिजे. तर मी कुठे जाणार आहे, सीडी आहे. बरोबर आहे. तर बघा इथे तर मी कुठे जाणार आहे, ई लर्निंग मध्ये. मग लिहिताना कसं लिहायचंय, गो टू ई लर्निंग, अंडर दॅट क्लिक द डिक्शनरी ऑप्शन. म्हणजे ई लर्निंग मध्ये अनेक ऑप्शन येतील, क्लिक द डिक्शनरी ऑप्शन. वेअर कॅन आय लुक फॉर बुक्स इन द हिंदी लँग्वेज. हिंदी लँग्वेज मधल्या बुक्स मी कुठे शोधू शकते. यू कॅन गो टू द लँग्वेजेस ऑप्शन, ऑन द लेफ्ट, म्हणजे अँड टिक द बॉक्स बिफोर हिंदी. बघा ज्या वेळेला आपण ऑप्शन असतं कधी कधी क्लिक करतो, आणि इथे बघा गो टू द लँग्वेजेस, इथे असं चौकोन असेल तर मात्र तुम्ही काय शब्द वापरायचा आहे, टिक. ओके, इथे तुम्ही हिंदी टिक केलं, यू विल सी ऑल द हिंदी बुक्स. इफ यू टिक हिअर. आता मी तुम्हाला वेगळा प्रश्न, या परीक्षे मला असं वाटतंय की पुस्तकातला प्रश्न न देता मला तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तर मी काय म्हणेल, वेअर कॅन आय लुक फॉर द बुक्स इन द मराठी लँग्वेज. तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे, यू कॅन गो टू द लँग्वेज ऑप्शन्स अँड टिक टू द मराठी, टिक मराठी बिफोर द बॉक्स. ओके, किंवा बिफोर मराठी, टिक इन द बॉक्स बिफोर मराठी. नेक्स्ट, हाऊ कॅन आय फाइंड व्हॉट डिस्काउंट्स आर अवेलेबल.
किती डिस्काउंट्स आहेत हे मला कसं कळेल? अवेलेबल कोणते उपलब्ध आहेत डिस्काउंट? अंडर द फिल्टर्स ऑन लेफ्ट यू विल फाइंड डिस्काउंट्स. बघा इथे फिल्टर्स दिसतंय, समज में आ रहा है? वरचं द्यायचं अंडर फिल्टर्स, या फिल्टरच्या खाली यू विल फाइंड द ऑप्शन डिस्काउंट्स. click on the option discount and you will see different discounts. Next, can I purchase only one thing at a time? आता हे मात्र उत्तर इथे दिसत नाही, हे जनरल सगळ्यांना माहित आहे. नो, यू कॅन बाय मेनी थिंग्स ॲट अ टाइम. आता तुम्ही इथे असं पण उत्तर लिहू शकता, यू कॅन परचेस वन थिंग ॲट अ टाइम or many things at a time. Select whatever you want. काय हवं ते सिलेक्ट करा. Add to the cart. Then browse again for another product. परत तुम्ही ब्राउज, बघा ब्राउज म्हणजे परत तुम्ही दुसरं बघू शकता. When will my order be delivered? केव्हा मला माझं ऑर्डर मिळेल? याचं पण उत्तर त्याच्यात नसतं. हे जनरल नॉलेजमध्ये आहे. मॅक्सिमम इन 10 वर्किंग डेज. 10 दिवसात यू कॅन ऑल्सो ट्रॅक युअर ऑर्डर बाय क्लिकिंग द आयकॉन ट्रॅक ऑर्डर. ओके, यू कॅन क्लिक करू शकता ट्रॅक ऑर्डर वरती. देर इज वन आयकॉन गिफ्ट कुपन्स. बघा इथे एक आयकॉन दिसतंय गिफ्ट कुपन. त्याचा अर्थ काय हे मात्र तुम्हाला माहित पाहिजे. दिस इज अ जनरल नॉलेज. व्हॉट डज इट मीन? यू कॅन गिव्ह द गिफ्ट कुपन टू युअर फ्रेंड बाय युझिंग दिस आयकॉन. हे आयकॉन वापरून तुम्ही गिफ्ट देऊ शकता. ही ऑर शी कॅन परचेस द प्रॉडक्ट ऑफ हिज ऑर हर चॉईस विथ द हेल्प ऑफ इट. इज दिस साईट ओनली फॉर परचेसिंग? हे केवळ विकत घेण्यासाठी आहे का? नो, यू कॅन ऑल्सो सेल युअर ओल्ड बुक्स अँड अदर एज्युकेशनल थिंग्स हिअर. कारण जर तुम्ही साईटकडे बघितलं तर इथे तुम्ही तुमच्या गोष्टी वस्तू विकू सुद्धा शकता. नेक्स्ट, हाऊ कॅन आय फाइंड आउट वेदर द प्रॉडक्ट इज गुड ऑर नॉट? मला कसं कळेल? यू कॅन सी द रेटिंग्स. आता हे पण जनरल नॉलेज पण आहे. शिवाय इथे रेटिंग दिलेलं आहे बघा, प्रत्येक प्रॉडक्टच्या खाली असं स्टार दिलेलं आहे. इथे बघा 5, 5.0, 6, 6.5. हाऊ कॅन आय फाइंड? यू कॅन फाइंड इट द रेटिंग्स अँड रिव्ह्यूज ऑफ युजर्स. हेच शब्द आले पाहिजेत. रेटिंग अँड रिव्ह्यूज ऑफ द युजर्स बिलो ईच प्रॉडक्ट. प्रत्येक प्रॉडक्टच्या खाली. आता जे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे ते मी एका ठिकाणी तीच उत्तर आहेत. ओके, फक्त मी काय केलेले सिस्टमॅटिकली लिहून काढलेली. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, ज्या प्रश्नांची उत्तरं तिथे आहेत ती नाही, मी काही प्रश्न तुमच्यासाठी तयार केलेले. इफ आय वॉन्ट टू बाय एज्युकेशनल टॉईज वेअर कॅन आय फाइंड इट? जर मला एज्युकेशनल टॉईज पाहिजे, वी कॅन क्लिक ऑन एज्युकेशनल टॉईज ऑप्शन. तर आपण काय करणार आहे, इथे एज्युकेशनल टॉईजच्या इथे क्लिक करणार आहे. येस, अँड on the upper side, we shall see different options. What is the icon FAQs mean? आता हे जनरल आहे, याचं उत्तर तुम्हाला माहित पाहिजे. FAQs means frequently asked questions. फ्रिक्वेंटली म्हणजे बहुतेक वेळा विचारला जाणारा प्रश्न. इट इज अ लिस्ट ऑफ द क्वेश्चन आन्सर्स गिव्हिंग बेसिक इन्फॉर्मेशन फॉर युजर्स ऑफ अ वेबसाईट. आणि बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. व्हॉट ऑफर इज ऑन हायलायटर्स? काय ऑफर आहे हायलायटर्स वरती? देर इज अ फ्लॅट 50% ऑफ ऑन द सेट ऑफ 5 हायलायटर्स. त्याची हायलायटरची ऑफर तुम्हाला इथे दिसेल. व्हॉट इज द प्राइस ऑफ द बुक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिगंध? The price is ₹205 instead of 247. It has 17% off. What is available at ₹399? 12 color pencils and a watercolor box is available at ₹399. Okay, with this, याबरोबर आपण हे जरी अर्धच झालेलं आहे, आपण इथे थांबूया. अर्धा जो काही भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया क्लिअर. सो विथ दिस परत एकदा सांगते, रायटिंग स्किल प्रत्येकाने वहीमध्ये एका पानावर एकच रायटिंग स्किल लिहून काढायचं आहे, म्हणजे ती तुमची निबंधाची वही सुद्धा तयार होईल. अँड यू कॅन रिटेन इट. रिटेन करू शकता म्हणजे तुम्ही ती टिकवू शकता. ती आपल्याला 10वी साठी, 11वी, 12वी साठी सुद्धा युजफुल आहे. सो विथ दिस आय स्टॉप ओव्हर हिअर. थँक यू व्हेरी मच.